आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2चा सराव संच 4.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 सेंटीमीटर, कोण XYZ बरोबर 45 अंश आणि XY वजा XZ बरोबर 2.7 सेमी। इथे आपल्याला त्रिकोणाची एक बाजू, एक कोण आणि दोन बाजूंमधील फरक दिला आहे, त्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। आधी आपण पाया काढणार YZ 7.4 सेंटीमीटरचा, नंतर आपण Y वर 45 अंशांचा कोण करणार आणि एक किरण काढणार Y पासून। या किरणावर आपण W बिंदू असा घेणार की या दोन बाजूंची वजाबाकी जेवढी असेल तेवढ्या अंतरावर हा W बिंदू आपण घेणार। आता यामध्ये या Y वर कोण केलाय, आधी XY ही मोठी आहे YZ पेक्षा, XY ही बाजू YZ पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण हा बिंदू या किरणावर इकडच्या बाजूला घेणार। आता ही आपली झाली कच्ची आकृती, यावरून आपण आता पक्की आकृती काढणार। आधी आपण पाया काढणार YZ 7.4 सेंटीमीटरचा, पट्टीने आपण 7.4 सेंटीमीटरचा पाया काढूया। YZ हा पाया आपण काढला 7.4 सेमी मापाचा। या Y वर आपण आता 45 अंशाचा कोन करणार। शून्य, 10, 20, 30, 40 आणि 5, 45। तिथे एक बिंदू करून घेतला आपण आणि हा बिंदू आणि Y किरण जोडणारा आपण एक रेषाखंड काढूया। हा बिंदू आणि Y बिंदू जोडणारा आपण एक किरण काढूया। अशा प्रकारे आपण हा किरण काढला। YS आपण असे या किरणाला म्हणूया, YS किरण काढला। आता या Y किरणावर इथे केला आहे 45 अंशाचा कोन, 45 अंश। Y वर W बिंदू आपण Y पासून 2.7 सेंटीमीटरवर घेणार आहोत। त्यासाठी आपण कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर अंतर घेऊया। 2.7 सेंटीमीटर आपण कंपासमध्ये अंतर घेतलं। कंपासचं टोक आपण Y बिंदूवर ठेवू आणि इकडे एक कंस काढून घेऊया। आता हा जो बिंदू आहे तो आहे आपला W बिंदू, W। आता हा W बिंदू आणि Z बिंदू आपण जोडून घेऊया। आता या WZ आपण लंबदुभाजक काढूया। त्यासाठी आपण W वर कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार। इकडच्या बाजूला एक कंस काढणार आणि खालच्या बाजूला एक कंस काढणार। तेच अंतर कायम ठेवून आपण Z बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे दोन कंस काढणार। पहिले कंस छेदत नसेल तर कंस वाढवून घ्यायचे। आता या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडूया। हा झाला आपला WZ लंब दुभाजक। आता हा लंब दुभाजक या YS किरणाला जेथे छेदतो तो आहे आपला X बिंदू। आता हा X आणि हा Z जोडूया, म्हणजे आपल्याला त्रिकोण XYZ मिळेल। हा जोडला आपण, हा आहे आपला लंब दुभाजक, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन। अशा प्रकारे आपण हा XYZ त्रिकोण काढला।
ही बाजू आणि ही बाजू सारखी झाली. XYZ आपण त्रिकोण काढला. आता आपण सोडवूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण PQR असा काढा की QR बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोण PQR बरोबर 40 अंश आणि PQ वजा PR बरोबर 2.5 सेंटीमीटर. कच्ची आकृती आपण काढलेली आहे. पाया घेतला, नंतर 40 अंशाचा कोण काढला Q वर आणि नंतर QS अंतर घेतलं 2.5 सेंटीमीटरचं, नंतर QR जोडला आणि नंतर याचा लंबदुभाजक काढून आपण P बिंदू मिळवला आणि मग P बिंदू आणि R बिंदू जोडला आणि आपला त्रिकोण PQR तयार झाला. आता याच्यावरून आपण पक्की आकृती काढूया. हिला नाव देऊया आपण कच्ची आकृती. आधी आपण काढणार पट्टीने पाया 6.5 सेंटीमीटरचा. पट्टीने आपण बरोबर 6.5 सेमीचा पाया काढला आहे. हा पाया आहे QR. Q वर आपल्याला करायचा आहे 40 अंशाचा कोण. कोण मापक Q वर ठेवून घेतलं. 0, 10, 20, 30, 40 अंशावर बिंदू करून घेतला. आता हा बिंदू आणि Q बिंदूतून जाणारा एक किरण काढला. एक बिंदू घेतला, त्याला आपण नाव दिलं O. आता आपल्याला Q पासून S बिंदू 2.5 सेंटीमीटर अंतरावर घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कंपासमध्ये घेणार 2.5 सेंटीमीटरचं अंतर. कंपासमध्ये आपण 2.5 सेंटीमीटर अंतर घेतलंय. Q बिंदूवर टोक ठेवून कंपासचा आपण इकडे एक कंस करणार. आता हा जो बिंदू आहे तो आहे आपला S बिंदू. आता आपण SR जोडणार. आता SR बाजूचा आपण लंबदुभाजक काढणार आणि तो लंबदुभाजक या किरणाला जिथे छेदेल तिथे असणार आहे आपला P बिंदू. आता आपण कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार. SRच्या निम्म्यापेक्षा जास्त. इकडे एक कंस करून घेणार आणि खालच्या बाजूला एक कंस करून घेणार. पहिल्या कंसाला छेदणारे कंस आपण काढणार QR बिंदूवर कंपासचं टोक ठेवून. आता या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडणार म्हणजे आपल्याला लंबदुभाजक मिळेल. या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडले. हा आहे आपला SR बाजूचा लंबदुभाजक. आता तो इथे या किरणाला इथे छेदतोय या बिंदूमध्ये, तर हा आहे आपला P बिंदू आणि हा P बिंदू आणि R बिंदू जोडला की आपला त्रिकोण तयार होईल PQR त्रिकोण. P बिंदू आणि R बिंदू आपण जोडून घेणार. अशा प्रकारे आपण PQR हा त्रिकोण काढला. तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC असा काढा की BC बरोबर 6 सेमी, कोण ABC बरोबर 100 अंश आणि AC वजा AB बरोबर 2.5 सेंटीमीटर. आता पहिल्या दोन प्रश्नांपेक्षा हा तिसरा प्रश्न जरा वेगळा आहे. आधी आपण पाया काढला. पाया काढल्यावर आधी आपण इथे B वर 100 अंशाचा कोन करून घेतला. नंतर या किरणावर आपण ह्यांचे वजाबाकीचं अंतर इकडे घेत होतो बिंदू. आता आपण या किरणावर हा बिंदू खाली घेणार आहोत. D हा बिंदू 2.5 सेंटीमीटरवर 2.5 सेमी हा D बिंदू आपण खाली घेतला.
याचं कारण आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला ही वजाबाकी AB वजा AC दिली होती, म्हणजे AB बाजूतून AC बाजू वजा होत होती, म्हणजे AB बाजू मोठी होती AC पेक्षा. आता आपल्याला इथं AC बाजू ही मोठी दिली आहे आणि AB बाजू छोटी दिली आहे. या वजाबाकीवरून समजते आपल्याला AC बाजूमधून AB बाजू वजा केली तर 2.5 सेंटीमीटर अंतर मिळते, म्हणजे AC बाजू ही AB पेक्षा मोठी आहे. म्हणून आपण आता हा D जो बिंदू आहे तो आपण इकडे खाली या किरणावर खाली घेणार आहोत 2.5 सेंटीमीटरवर, आणि मग आपण या DCचा लंबदुभाजक काढून तो इकडे या किरणाला जिथे छेदतो वरती तेथे आपण A बिंदू घेणार आहोत. मग ही झाली आपली कच्ची आकृती. हा पाया आहे 6 सेमीचा. इथे 100 अंशाचा कोन आणि ही इकडे 2.5 सेंटीमीटरची बाजू घेतली आपण. आता या कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती काढूया. आधी पाया काढून घेऊया आपण 6 सेंटीमीटरचा. हा आपण 6 सेंटीमीटर पाया काढला. 6 सेमी. BC हा पाया आहे. B वर 100 अंशाचा कोन आपल्याला आता करायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100 वर आपण एक बिंदू करून घेऊया. तो बिंदू आणि B बिंदूतून जाणार आपण एक किरण काढूया. आता ही किरण आपल्याला वरती आणि खाली सुद्धा वाढवायचं आहे. अशा प्रकारे हा किरण आपण काढूया. आता आपण इथे केला आहे 100 अंशाचा कोन. आता B वरून खाली इकडे आपण 2.5 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू करून घेणार. कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटरचं अंतर घेणार. वजाबाकी आपल्याला दोन बाजूंची 2.5 सेंटीमीटर दिली आहे. हा आपण इकडे करत होतो, आता आपण खालच्या बाजूला काढणार, कारण आपली AC ही बाजू मोठी आहे. या कंसाचा जो छेदनबिंदू आहे तो बिंदू, त्याला आपण नाव देऊया D. हा बिंदू आणि C बिंदू आपण आता जोडणार. आता DC बाजूचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. त्यासाठी कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आता वरच्या बाजूला कंस करून घ्यायचा, खालच्या बाजूला कंस करून घ्यायचा. कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून आपण C वर कंपासचं टोक ठेवून दोन्ही कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे. आता या कंसांचे छेदनबिंदू आपल्याला जोडायचे आहेत. आता हे दोन छेदनबिंदू आपण जोडूया. आणि या रेषेला हा लंबदुभाजक इथे छेदतो आहे. इथे आहे आपला A बिंदू, बिंदू A. आता हा A बिंदू आणि हा C बिंदू आपण जोडूया. A आणि C बिंदू जोडला असता आपला ABC हा त्रिकोण तयार झाला आहे. हा आहे आपला लंबदुभाजक, इथे काटकोन होतो. नंतर हे आपलं अंतर आहे 2.5 सेंटीमीटरचं. नंतर आपली ही बाजू आणि ही बाजू असेल सारखी. अशा प्रकारे आपण त्रिकोण ABC काढला. आपण 4.2 हा सराव संच पूर्ण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.